या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये काय घडत आलेलं आहे, या भ्रष्टाचाराला, या महागाईला, या अन्याय अत्याचार, जी सामाजिक असंतुलन या भारतामध्ये आहे, या महाराष्ट्रामध्ये आहे, ज्या पक्षानं ते बिघडलेलं आहे, त्या बिघडायचं समीकरण आज आपण एक युती करून इथं आपल्याला एक नवीन शक्ती आपल्याला या लातूरमध्ये तयार झालेली आहे. मित्रांनो, ही युती सर्वप्रथम मी वंचित बहुजन आघाडीचे सर्व माननीय बाळासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेबांचं अत्यंत आभारी आहे की त्यांनी इथला मतदाराचा कौल जाणून घेतला आणि इथल्या मतदारांना जे काही त्यांच्या मनात होतं ते त्यांनी ओळखलं आणि इथं वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची पक्षाची युती झालेली आहे. आज आपल्याला जे वाटत होतं की भारतीय जनता पार्टी जिंकेल, मतविभाजन होईल, वंचित त्यांचे मतं खाईल आणि त्याचा फायदा दुसऱ्या पक्षाला होईल, पण तसं न होता मला माहिती आहे यावेळेस वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने या लातूर शहरामध्ये लढतील आणि या लातूरच्या महापालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची सत्ता आणतील. सर्वांना विश्वास आहे का? सर्वांना संविधान वाचवायचं आहे का? मित्रांनो, ही लढाई संविधानाची लढाई आहे. ही धर्मनिरपेक्ष समाजवादी समाज व्यवस्था निर्माण करायची लढाई आहे. आपल्या हक्काची लढाई आहे, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. हा जर चान्स आपण इथून सोडला तर मला वाटत नाही पुढे आपल्याला हा चान्स मिळेल. तर शेवटची लढाई समजून येत्या 15 तारखेला आपण काँग्रेस पक्षाचे जे सर्व उमेदवार आहेत, प्रभाग 10 मधील सर्व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आणि प्रभाग 11 मधील काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार आणि 1 वंचित बहुजन आघाडीचा 1 उमेदवार असं गॅस सिलेंडर आणि काँग्रेस हाताच्या पंजाला आपण निवडून द्याल आणि बहुसंख्येनं बहुमतानं आपण या सर्वांना आपण या महापालिकेत पाठवाल. आणि मला माहित आहे विक्रमनगर किती हुशार आहे. विक्रमनगर हुशार आहे, त्यांना माहित आहे. आणि विक्रमनगर यावेळेस काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीला मत करणार आहे, बाकी कोणालाही मत करणार नाही. तर मला असा विश्वास आहे की इथून आपल्याला इतिहास घडायचा आहे आणि हा इतिहास आपल्याला बदलायचा आहे. इथं बहुसंख्येनं आपल्याला इथले उमेदवार, आपल्याला 8च्या 8 उमेदवार आपल्याला महापालिकेत पाठवायचा आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपण यांना गॅस सिलेंडर तसंच हाताचा पंजा म्हणजे भारतीय काँग्रेस पक्ष यांना आपण मतदान करावं आणि निवडून द्यावं. एवढंच बोलतो, इथं थांबतो. जय भीम, जय हिंद, जय संविधान, जय वंचित, जय काँग्रेस. धन्यवाद साहेब. यानंतर